तुम्ही राजकारणात आहात आणि भाजपबरोबर तुम्ही काम करता आणि गोपीचंद पडळकर ज्या पद्धतीचं वक्तव्य करतात त्यामुळे भाजपची संस्कृती अशी नाही, भाजप नको त्या लोकांना बरोबर घेतं अशा स्वरूपाची चर्चा होते. म्हणजे भाजपनं रोज शिव्या खावाव्या असं तुमचं मत आहे का? नाही हो, आमचं म्हणणं लोकांचं भाजपमध्ये अशी चर्चा आहे की ही काय आपली संस्कृती नाही. बघा, भाजपच्या नेतृत्वावरती जर तुम्ही खालच्या पातळीत जाऊन टीका करणार असाल तर तुम्हाला उत्तर मी देणार, बाकीच्यांनी कोणी देऊ अगर न देऊ. म्हणजे भाजपनं नुसते शिव्या खायच्या का? म्हणजे भाजपची संस्कृती चांगली आहे? तुम्ही मोदी साहेबांच्यावरती बोलणार, तुम्ही फडणवीस साहेबांच्यावरती बोलणार आणि खालच्या पातळीत टीका करणार आणि मग भाजपनं ऐकून घ्यावं, बचावात्मक भूमिका घ्यावी, मग भाजप चांगला आहे. आणि भाजपनं जर तुम्हाला ठोसा दिला तर मग भाजपची संस्कृती बिघडली, असं कसं होईल? नाही, मूळ कसं आहे की शाब्दिक चकमकीला शाब्दिक चकमकीने उत्तर दिलं जाऊ शकतं आणि ते सुसंस्कृत अशा अत्यंत पुणेरी पद्धतीनं किंवा मी पुण्यात नाही ना राहिला, मी गावात राहिला आहे, मी गावात वाढलोय म्हणून तुम्ही गावरान पद्धतीने. अरे मेंढपाळाच्या पोरामध्ये वाढलोय तर त्या पद्धतीचीच भाषा येणार ना माझी. मी काय माझा नाकात आवाज येणार का? बरं चला, तुम्ही ज्या स्वरूपाची वक्तव्य करता, तुम्ही म्हणता ग्रामीण भागातून आलेले आहात, ग्रामीण भागातून आहे साहजिक. अरे पण मी मुद्दे मांडते तेव्हा का नाही तुम्ही चर्चा करत? मी काय विषय मांडतो त्याच्यावर चर्चाच होत नाही. मी काय असं बोललो, मी तसं बोललो, पडळकरांची जीभ घसरली, पडळकरांची जीभ रेल्वेच्या रुळावरून बाहेर पडली, काय? मी जे मुद्दे मांडतोय की पवार एवढे वर्ष महाराष्ट्राच्या सत्ताकारणामध्ये होते, दुष्काळी तालुक्यांनी त्यांना सपोर्ट केला, त्यांनी का न्याय दिला? त्याला देवेंद्र फडणवीसांनाच का 14ला मुख्यमंत्री व्हावं लागलं? मगच का पाणी आलं आमच्या भागामध्ये? आज टँकर शिवाय जमत नव्हतं, चारा मिळत नव्हता, छावण्या मागाव्या लागायच्या, आंदोलन करायला लागायची, चारा डेपो मागायला लागायचा. आता ती परिस्थिती आहे का? आता चारा डेपो लागत ते कोणताच नाही ना. तुम्ही घ्या ना सर्वे, मी म्हणतोय म्हणून नव्हे, तुम्ही सगळ्या कलेक्टरना त्यांच्याकडून यादी घ्या ना, किती परिणाम झालाय 14 नंतरच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये. हे पुण्याचं काम केलं ना देवेंद्र फडणवीस साहेबांनी, पवारांना का नाही जमलं? आता मी तुमच्याशी बोलत असताना बारामती तालुक्यातली 50-60 गावं अशी आहेत की तिथं दरवर्षी टँकर लागतो आणि त्यांना आता पाणी द्यायचं काम देवेंद्र फडणवीस साहेब करणार आहेत. का नाही पवारांना जमलं? ही चर्चाच घडत नाही. मग गोपीचंद पडळकर असं बोलतोय, गोपीचंद पडळकर तसं बोलतोय, गोपीचंद मोठ्या लोकांच्यावरती बोलतोय, असं काय नाही हो. तुम्ही समजताय किंवा लोक समजतायत तशा पद्धतीची ही मोठी लोक नाहीत. मी मान्यच करत नाही, काल पण करत नव्हतो, आज पण करत नाही, उद्याही करणार नाही. त्यामुळे कुणाला काय वाटतं याच्याशी मला देणं घेणं नाही. तुम्ही वास्तवावरती बोलायलाच तयार नाही. बरं, वास्तव म्हणजे काय? आता तुम्ही मला एक सांगा की महाराष्ट्राचा विकास झालाच नाही 70 वर्षात किंवा 1960 नंतर ज्या पद्धतीनं होणं अपेक्षित होतं त्या पद्धतीनं झाला नाही. झालाच नाही असं म्हटलं नाही, पण ज्या पद्धतीनं होणं अपेक्षित होतं त्या पद्धतीनं झाला नाही. पण प्रत्येकाला असं वाटतं की तुम्ही जे करता ते तुमच्या काळात ते होऊ शकलं नाही असं प्रत्येकाला नाही. मी सांगतो ना, रस्ते झाले होते का 14 पूर्वी? ग्रामीण भागातली परिस्थिती तुम्ही घ्या कडे. ग्राम सडक योजना अटल बिहारी वाजपेयींच्या काळात आली. नाही 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 नाही, ज्या प्रमाणात होणं अपेक्षित आहे. आता तुम्ही कुठल्याही ग्रामीण भागामध्ये जावा, ते डांबरी रस्ते आहेत. आता मागं मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आली, मग पहिल्या टप्प्यामध्ये 10,000 किलोमीटर रस्ते झाले मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये. दुसऱ्या टप्प्यामध्ये 7,000 किलोमीटर रस्ते झाले. मला सांगा, ग्रामीण भागाचे जे रस्ते आहेत ते जिल्हा परिषदकडे आहेत. जिल्हा परिषदला अख्ख्या जिल्हा परिषद तुम्ही 2 कोटी रुपये 4 कोटी रुपये फंड देता, एका रस्त्याला तेवढे पैसे लागत आहेत. आता ग्रामीण मार्ग आहे त्याला 1.5-2 कोटी रुपये एका किलोमीटरला देत आहे. तुम्ही जर अख्ख्या जिल्हा परिषदला देणार असाल आणि ग्रामीण रस्ते जर जिल्हा परिषदकडे असतील, कसा डेव्हलपमेंट होणार? म्हणून आमच्या सरकारला वाटलं की ग्रामीण भागातल्या रस्त्यांसाठी काहीतरी आपल्याला नवीन पॅकेज तयार करावं लागेल आणि म्हणून मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आली. गिरीश भाऊ तेव्हा होते, आता जयाभाऊ आहेत. आता 17,000 किलोमीटर रस्त्याची कामं पूर्ण झाली. आता तिसरा मुख्यमंत्री ग्राम सडकचा टप्पा येतोय. हे होणं अपेक्षित होतं अगोदर, नाही झालं. मग ह्या विषयावरती बोललं तर बिघडलं कुठं? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.